मित्रांनो, आपण आता आंब्याच्या शेतात आहोत आणि तुम्हा सगळ्यांना माहीतच आहे की आंब्याचा सीझन सुरू आहे, जसं की तुम्ही इथे पाहू शकता। पण सध्याची सगळ्यात मोठी समस्या आंबा पिकवणाऱ्या शेतकऱ्यांना जी भेडसावीत आहे ती म्हणजे आंब्याचे फळ खूप लहान आहे, ज्यामुळे फळाचे वजन कमी भरते आणि जर फळाचं वजन कमी असेल तर नक्कीच उत्पादन देखील कमी होईल। म्हणून हे लक्षात घेऊन आज आम्ही तुमच्यासाठी एक खास प्रोडक्ट आणलं आहे। जर तुम्ही हे प्रोडक्ट आंब्याच्या पिकावर फवारले तर ते आंब्याचा आकार खूप वाढवते आणि त्यासोबत त्यात इतरही अनेक फायदे दिसून येतात आणि तुम्ही आश्चर्यचकित होऊन जाल की इतके फायदे या प्रोडक्ट सोबत आपल्याला मिळणार आहेत। तर आता आपण स्वरूप ॲग्रो केमिकल्सच्या रसरंग या प्रोडक्ट बद्दल बोलत आहोत, जे खूप चांगले प्रोडक्ट आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला याबद्दल संपूर्ण माहिती मिळेल, तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा आणि आमच्या चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राइब करायला विसरू नका, कारण आम्ही असेच नवनवीन व्हिडिओ चॅनलवर तुमच्यासाठी अपलोड करत असतो। तर मित्रांनो, सगळ्यात आधी जाणून घेऊया की रसरंग म्हणजे नक्की काय आहे। रसरंग हे स्वरूप ॲग्रो केमिकलचे सेंद्रिय फळ पिकवणारे प्रोडक्ट आहे, जे मुख्यत्वे करून फळ पिकांमध्ये वापरले जाते। जसे की आपण येथे आंब्याच्या झाडावर फवारणी करत आहोत, तुम्ही हे इतर कोणत्याही पिकावर फवारणी करू शकता जे फळाचे पीक आहे। याच सोबत जर आपण याच्या फायद्यांबद्दल बोलायचं झालं तर याचे अनेक फायदे आहेत। रसरंगचा सगळ्यात मोठा फायदा म्हणजे त्याच्या वापरामुळे त्यातील अनोख्या घटकांमुळे वनस्पतीमध्ये कार्बोहायड्रेटचे प्रमाण वाढते आणि कार्बोहायड्रेट लेवल जास्त वाढल्यामुळे साखरेचे प्रमाणही वाढते, ज्यामुळे वजनही थोडे वाढले जाते। याशिवाय हे एकसारख्या उत्पादनासोबत आकर्षक रंग आणि चांगले फळे देते, ज्यात ब्रिक्स पातळी जास्त असते। याच सोबत रसरंगचा वापर केल्यामुळे फळांना नैसर्गिकता आणि आकार देखील मिळतो। रसरंगचा वापर केल्यामुळे फळांमध्ये आणखी एक फायदा दिसून येतो, तो म्हणजे TDS आणि रसाळ गाठी देखील कमी होतात। तर इतके सारे फायदे मित्रांनो आपल्याला रसरंगचा वापर केल्यानंतर मिळतात। याशिवाय आपण कोणत्या पिकांवर याची फवारणी करू शकतो, तर तुम्ही याची आंबा, द्राक्ष, डाळिंब, संत्र, टरबूज, स्ट्रॉबेरी इत्यादी पिकांवर सहजपणे फवारणी करू शकता। तर मित्रांनो, आता जाणून घेऊयात की आपण रसरंग कधी, कसे आणि किती प्रमाणात वापरू शकतो। तर मित्रांनो, जर तुम्हाला आंब्याशिवाय इतर कोणत्याही पिकावर प्रयोग करायचा असेल तर तो तुम्ही करू शकता। आम्ही इथे आंब्याच्या पिकावर फवारणी करत आहोत। जेव्हा आंब्याची काढणी तुम्ही करणार असाल तेव्हा 35 ते 40 दिवस आधी तुम्ही या रसरंगाची फवारणी फक्त एकदाच करायची आहे। आणि हो, जेव्हा तुम्ही पिकावर फवारणी करता तेव्हा ती अशा प्रकारे करायला हवी की आंब्याच्या पानांना किंवा फळांना संपूर्ण झाडाला चांगले भिजवले जाईल। आणि डोसबद्दल जर सांगायचं झालं तर आम्ही इथे 15 ते 16 लिटरचा पंप घेतला आहे आणि येथे 16 लिटरच्या पंपमध्ये आम्ही 80 ml रसरंग टाकत आहोत। तुम्ही 1 लिटर पाण्यामध्ये 5 ml रसरंग टाकायला हवे आणि 200 लिटर पाण्यात तुम्हाला 1 लिटर रसरंग मिसळावा लागेल आणि चांगल्या प्रकारे मिश्रण तयार करून तुम्हाला ते आंब्यावर फवारणी करायचे आहे, जसे की आम्ही इथे फवारणी करत आहोत। या पद्धतीने तुम्ही इतर कोणत्याही फळ पिकांवर फवारणी करू शकता। तर या पद्धतीने मित्रांनो, जर तुम्ही रसरंगाचा वापर केला तर तुम्हाला अनेक फायदे दिसून येतील। तर या व्हिडिओमध्ये इतकंच। तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि रसरंग बद्दल जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर खाली कमेंट करून नक्की विचारा। आणि जर तुम्ही आमच्या चॅनलवर पहिल्यांदाच आले असाल तर सबस्क्राइब नक्की करा, कारण अशाच प्रकारे नवनवीन व्हिडिओज आम्ही अपलोड करत असतो।